नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी मितेश पाडे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण आहोत मुंबई गोवा हायवे आणि इकडेच आपण थांबलोय श्री दत्त हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी. आपण चाललोय कोकण, मालवण, तारकर्लीला. कोकणाचा दौरा आमचा. नाही बघा, गाडी लावलेली आहे इकडे, यांचा सेटअप चालू आहे ना. तिकडे ऑर्डर द्यायला गेलेला आपला भाऊ. तर चला बघूया आता काय काय ऑर्डर केले ते. तो आपला नाश्ता करून झालेला आहे. मस्त वडापाव मागवले होते आणि मिसल मागवली होती. आणि ते बॅगी परत काढलेले आणि बाहेर सेटअप बसवायला लावलेला आहे. सेटअप. चला आता प्रवास कंटिन्यू करूया. डायरेक्ट सरळ एकदम सरळ. मंडळी 5:15 वाजता आपण प्रवास चालू केला होता आणि आता वाजले 9:30. अजून इथून 1:30 वाजेपर्यंत आपण पोचणार. ते म्हणजे जय विनायक मंदिर कोकणमध्ये आहे ते. आणि खूप सुंदर मंदिर आहे. त्याचं दर्शन तुम्हाला देणार मी. आम्ही पण करणार, तुम्ही पण करा. टाइम अपडेट वाजलेत 11:30 आणि आताच कस्टडीचा बोगदा पार करून आपण थांबलेलो आहोत निसर्गाच्या सानिध्यामध्ये. हे बघा, या साईडला फोटोशूट चालू आहे. फोटोशूट हे बघ, यांचा फोटोशूट चालू आहे ना. इकडे गाडी पाहू शकता कशी एक नंबर. क्लायमेट पाहू शकता. आधी मध्ये मस्त पाऊस पिऊस येतोय. आणि हे बघा, रोडचं काम चालूच आहे. थोडं थोडं करून आपला मुंबई गोवा हायवे जुनावाला. क्लायमेट पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे. बघा, हिरवंगार एकदम. दुपारचं वाजले 1:30. रोड आहे एकदम भारी. वन वे रोड आहे बघा ना. आमची मंडळी इथे बसले. ब्रेक घेतला छोटासा. हे बघ, बाठ्यावर ताव मारते. बाठ्यावर हे बघ, आंबा ब्रेक. ही बघा, मंडळी बसलंय, एक झोपलंय. पाहू शकता आता आमच्या नजरेसमोरून फेरी गेलेली आहे. या फेरीमध्ये बसून ते बघा समोरच तिकडे उतरणार आहे ती. तरी 3 गाड्या वेटिंगवर आहेत. आता आपण आहोत जयगड तवसाल फेरी बोट सेवा. नजारा बघा, नजारा. पाऊस तर रिमझिम चालूच आहे. इकडनं आपला ही फेरी जी गेली ना, इकडनं गेला का जय विनायक मंदिर जवळच आहे. तिकडनं आपल्याला गणपतीपुळे अर्ध्या तासावर आहे. गाडी तिकडे पार्किंगला लावलेली आहे. तिकीट वगैरे काढलेले आहे. फेरी बोट आपली येईपर्यंत इकडे मस्त नाश्त्याचं स्टॉल आहे. तर वडापाव खाऊन घेतो, भरपूर भूक लागलेली. मॅटर पाहू शकता आपली फेरी आलेली आहे. आता याच फेरीमध्ये आपण बसून जाणार आहोत. आणि तिकीट पाहू शकता आहे 330 रुपये. हे बघा, अनलोडिंग चालू आहे. अनलोडिंग गाड्यांची बघा.
बोटीमधून अनलोडिंग. एकाने तर क्लच प्लेट जळवली स्विफ्टवाल्यानी, रिवर्सला चढवली घोर 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 करत. बोट फिरवायला लावले थोडी. किती गाड्या आहेत बघा अनलोडिंग करायच्या आहेत. त्याच्यानंतर मग या लोडिंग मारायच्या आहेत. या बघा या साईडला भरपूर. गाडी लावलेली आहे आणि बघा किती गाड्या भरलेल्या आहेत बोटीमध्ये. या बघा आणि वरती बसायची सोय पण आहे. बसू शकता तुम्ही गाडीतून उतरून. आणि ही बघा कशी बोट चालले. बघ कावला बोलते कावला. सुसाट चालले बोट सुसाट. ही बघा बारकी बोट पण चालले जोडीला. प्लान बघू शकता इकडे काय एकदम जोरदार प्रकल्प चालू आहे. बोटींचाच आहे ते रिपेरिंग वगैरे. आणि त्या साईडला पाहू शकता तुम्ही. हे बघा मोठ्या मोठ्या बोटी. नाही आपली गाडी नाही आमची गाडींची माणसं. यो बघ हे मोबाईलवर काहीतरी चेक करते. फोटो बघायला लागले फोटो. ही आमची मंडळी. चला. आणि पाऊस तर सांगून फायदा नाही. रिमझिम रिमझिम पाऊस चालूच आहे. बघा अख्खी गाडी भिजली आमची. जेट्टीमधून आपली गाडी काढलेली आहे आणि आपला प्रवेश चालू झालेला आहे. जय विनायक मंदिर. आणि हे बघा असं चटरपटर आमचं गाडीमध्ये चालूच असतंय काय ना काय. पावसाने हजेरी लावले काय सांगू. कोकण फिरायला आलो ना पावसाने हजेरी लावले निश्चित. छत्र्या घ्यायला लागतील पहिला आम्हाला फिरायला. फक्त 3 मिनिटावर आपलं बाप्पांचं मंदिर. आणि पाऊस बघा निसता जोरदार आलाय. पावसाने पण निसती वेगळीच हजेरी लावली. दिवस नाही काय नाही त्याचं ना. बिनकामी पाऊस आलाय. पोचलो बघा आता. पोचलो बघा. तो बघा यो बघा यो बघा यो बघा लोकेशन. यो बघा यो बघा. आपली गाडी तिकडे बाहेरच पार्किंगला लावलेली आहे आपण. हे आतमध्ये पण इकडे पार्किंग आहे. आणि हे गेट आहे आणि गेटमधून आपण आलेलो आहोत. आणि तुम्हाला आता क्लायमेट दाखवतो इकडचं. काय बनवलं आहे एक नंबर. हे बघा अतिशय सुंदर असा रोड बनवलं आहे मस्तपैकी. आणि झाडं लावलेत रस्त्याच्या आजूबाजूला. नाही बघ आमची मंडळी. आणि मंदिर तुम्ही बघाल तर प्रेमात पडणार. प्रेमात एवढं सुंदर मंदिर बनवलेलं आहे. आणि हे बघा मंदिर. काय मंदिर दिसते समोरून दाखवतो तुम्हाला. मॅनेजमेंट एक नंबर केलेली आहे मंदिराची. एकदम सुंदर असं मंदिर. झाडं वगैरे परफेक्ट लावलेले आहेत. चालण्याची पायवाट. हे सर्व बसण्याचं सर्व. बाई आर्किटेक्चरला सलाम आहे बाई. हे मंदिर ज्याने बनवलं त्याला. हे बघा मध्ये मस्तपैकी फिरण्यासाठी. नाही आमची मंडळी ती बघा कशी चालले. आणि हे बघा मंदिर एकदम जॅपनीज पद्धतीचं. 3 स्टेपमध्ये मंदिराचं छत आहे. तुम्ही पाहिलं असेल आपले जॅपनीज कार्टूनमध्ये वगैरे त्यांचे टेम्पल कसे असतात 3 लेअरमध्ये. ते बघा समोरून अजून सुंदर दिसेल ते तुम्हाला. एक नंबर आहे रे यार व्ह्यू. दिल गार्डन गार्डन हो गया. आणि आलेले तिकडे टुरिस्ट लोक पण. मंदिर आहे आणि इथे कुंड आहे. आणि कुंडामध्ये मच्छी बघा. हे बघा
पाणी थोडं गडूल आहे त्याच्यामुळे एकदम क्लिअर दिसत नाही. त्या बघा या साईडला पण आहेत मच्छी. ही बघा आली बघा आली बघा. हे बघा रंगीबेरंगी मच्छी सोडलेली आहे याच्यामध्ये. हो हो हे बघ यो बघ यो बघ एकच नंबर. आत्ताच आपण बाप्पांचं दर्शन वगैरे घेऊन निघालोय बाहेर. ही बघा छत्री गँग. आणि इकडे बाजूलाच आपल्या हनुमंताचं मंदिर आहे छोटंसं. जय श्रीराम बोलते जय श्रीराम. चला दर्शन घ्या. चल चल पुढं चल बडाबट पाया पड. हनुमान दादा आहेत ते आपले. जय मोरया मोरया. त्या साईडला तुम्ही पाहू शकता. हे बघा मंदिराचं कळश. आणि हे मंदिर पाहू शकता. युनिक मंदिरची कॉन्सेप्ट तुम्ही पाहिली असेल. असं आपल्याकडे पाहायला भेटणार पण नाही लवकर. याच्यासाठी ना भरपूर असं माइंडवाली माणसं लागतात जी कोरोनामध्ये पास झाले. त्यांची कामं नाही अशी कामं. ज्यांनी खरोखर अभ्यास केलेला आहे तेच हे करू शकतात. आणि इकडनं तुम्ही आलात का हे बघा समोरच कुंड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मासे दाखवले मी मगाशीच. आणि या साईडला पण काहीतरी आता जाऊन बघूया काय आहे ते. मंदिरातून आपण बाहेर निघालो आणि या साईडला आलो. हे बघा इथे झाडं वगैरे कशी मस्त आहेत. आणि त्या साईडला स्वच्छतागृह फ्रेश होण्यासाठी. आणि इकडे आपण चालत आलो तर हे बघा छोटासा वॉटरफॉल भेटलेला आपल्याला. वॉटरफॉल बोलती. मे महिन्यामध्ये वॉटरफॉल पाहणं म्हणजे एकदम नवळच आहे बोलायचं. आता पाऊसच एवढा जोरदार आला आहे. आणि पावसाने यावर्षी हजेरी एकदम लवकर लावलेली आहे. आणि हे साईडला बघा तळ टाईप बनवलेला आहे. पाण्याचा साठा. अतिशय सुंदर असं मॅनेजमेंट तुम्ही पाहू शकता. फुल सिस्टमॅटिक बनवलेलं आहे मंदिर एकदम. आता मी दर्शन करून आलोय. आता इकडनं जाणार आम्ही गणपतीपुळे. 26 मिनिटावर आहे. तर चलो आता डायरेक्ट गणपतीपुळेला जाऊन भेटू. आपण पोहोचलो आहोत गणपतीपुळे. गाडी वगैरे लावलेल्या पार्किंगला. आता जाऊया दर्शन घ्यायला. पब्लिक तर भरपूर आहे. सुट्टी असल्या कारणाने पब्लिक तर असणारच. हे बघा समोरच मंदिर आहे तिकडे. तर चलो जाऊया. हे आमची मंडळी इकडे थांबले. टाइम अपडेट संध्याकाळचे वाजले 4. आणि हे बघा गणपतीपुळ्याचा समुद्र.
चांगल्या प्रकारे एकदम गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. पहिला वाटलं बाहेर एवढी पब्लिक आणि पार्किंगमध्ये एवढ्या गाड्या बघून असं वाटलं की भरपूर लाईन असेल, पण काय नाही, मस्तपैकी दर्शन झालं आपलं. आणि कलर बिलर मारलेला आहे मस्तपैकी, अजून भारी दिसते मंदिर. ही बघा किती मंडळी आहे इकडे बाप्पांचं दर्शन घ्यायला आलेली. आणि हो समुद्र किनारा ज्याला आलेली आहे भरती. लाटा पाहू शकताय किती मोठ्या मोठ्या. हे बघा लाटा बघा, लाटा बघा तुम्ही फक्त. यो बघा घोडा. फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या रूमवर. सामान अनलोड केलेलं आहे गाडीमधून. आता फ्रेश वगैरे होतो आणि मग जेवायला जातो. मस्तपैकी जेवण आलेलं आहे आपलं. इकडे व्हेज थाली, तिकडे पण व्हेज थाली, इकडे बघा प्रॉन्स थाळी, सुरमई थाली. चला जेवूया आणि एन्जॉय करूया.